रसिक हो नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते. कवितेचे नाव आहे मी मोर्चा नेला नाही. कवी आहेत संदीप खरे. आधी आपण मूळ कविता पाहूयात. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. मी मोर्चा नेला नाही, भवताली संकर चाले तो विस्फारून बघताना, कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना. मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही. मी मोर्चा नेला नाही, नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तेथे, पावसात हिरवा झालो थंडीत झाडली पाने. पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही, कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरुड बैसला नाही. मी मोर्चा नेला नाही. धुतलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी, टकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी. मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो, मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगल केली नाही. मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो, मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो. मज चिरता चिरता कोणी लढले वा हसले नसते, मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही. मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. अतिशय अर्थपूर्ण अशी सरळ साध्या शब्दातील अप्रतिम कविता. संदीप खरे हे प्रसिद्ध मराठी कवी व गायक आहेत. त्यांचा जन्म 13 मे 1973 झाला. संदीप खरे हे प्रसिद्ध मराठी कवी व गायक आहेत. त्यांचे दिवस असे की आणि आयुष्यावर बोलू काही हे गीतसंग्रह प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णीसोबत त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले. त्यांचा आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमामुळे ते सुरुवातीलाच प्रसिद्धीच्या झोतात आले. त्याचबरोबर ते कवी वैभव जोशी यांच्यासोबत इर्शाद हा कवितांचा कार्यक्रम देखील करतात. संदीप खरे यांनी दमलेल्या बाबाची कहाणी या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. दिवस असे की गीतसंग्रह, आयुष्यावर बोलू काही हाही गीतसंग्रह, कधी हे कधी ते पुस्तक, मौनाची भाषांतरे पुस्तक, आयुष्यावर बोलू काही हे स्टेज शो 1000हून अधिक सादरीकरण करताना बाहेर देशात देखील संदीप खरे व सलील कुलकर्णी हे भरपूर फिरले आहेत आणि त्यांनी भरपूर स्टेज शो देखील केले आहेत. कवी सायमन मार्टिन यांनी म्हटल्याप्रमाणे कविता म्हणजे शब्दांचा फापट पसारा नाही. कविता हा अतिशय दुर्घट असा साहित्य प्रकार आहे. सर्व प्रकारच्या कलेचे मूळ कवितेमध्ये आहे. ज्यांना माणूस, निसर्ग आणि स्वतःबरोबर नावे जोडता येते तेच उत्तम कविता लिहू शकतात. कवीला माता आणि माती यांच्या गर्भाचा अंदाज असावा. संदीप खरेंच्या कविता वाचताना याचा आपल्याला अनुभव येतो. संदीप खरेंच्या कविता वाचकांच्या जवळच्या वाटतात. अनेकदा त्यात भावनांचा ओलावा असतो. कवी, गायक, अभिनेता सोबतच ते एक कॉपीरायटर आणि पत्रकार देखील आहेत. त्यांच्या कवितांना प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. प्रस्तुत कवितेतून संदीप खरेंनी सर्वसामान्य माणूस कसा निष्क्रिय आहे, कुठल्याही भयंकर गोष्टीचा देखील त्याच्या मनावर कसलाच परिणाम होत नाही, याची उदाहरणं देण्यासाठी पुढील कडव्यात पहा. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. प्रस्तुत कवितेत संदीप खरे यांनी समाजात दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असलेल्या एका सामान्य व्यक्तीचे चित्रण केले आहे. आयुष्यात येणाऱ्या भयंकर सामाजिक घटनांचे आपल्या
आपला काहीही संबंध नाही अशा अलिप्ततेने पाहणाऱ्या लोकांची मनस्थिती, त्यांच्या जीवनातील निष्क्रियता व विसंगतीवर कवींनी भाष्य केले आहे. हा अलिप्त वृत्ती असलेल्या कवितेचा नायक म्हणतो, मी कधीही कुठल्याही मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून कुठंही मोर्चा नेला नाही. मी कधी संप देखील केला नाही किंवा एखाद्या गोष्टीचा उघडपणे मी निषेध देखील केला नाही. इतका मी निष्क्रिय आहे. नेमस्थ झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तेथे. पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने, पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही. कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरुड बैसला नाही. सर्वसामान्य झाडासारखे या सर्वसामान्य निर्विकार लोकांचे आयुष्य असते. जगात काहीही हो, आग लागो, धरणीकंप हो, जगबुडी हो, यांच्या मूळ फांद्या कधीच हलणार नाहीत. म्हणजे यांचे मन जराही विचलित होत नाही. जन्म घेणे, मोठे होणे, म्हातारे होणे, संपणे, बस. याच्या व्यतिरिक्त जीवनात कसलीही गोष्ट यांच्या घडली नाही. यांच्यामध्ये कसलीही खासियत नाही. गुणगान करावे असे यांचे व्यक्तिमत्व देखील नाही. किंवा किडामुंगी तरी आयुष्यभर कष्ट करते, पण ही निष्क्रिय समाजातील माणसे म्हणजे आपला यात काय संबंध अशा आविर्भावात ते त्यांनी झाडाच्या रूपकातून व्यक्त केले आहे. भवताली संकर चाले, तो विस्फारून बघताना, कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना. मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही. भवताली संकर चाललेला असला तरी देखील हा निष्क्रिय समाज फक्त विस्फारून बघतो, ते देखील तटस्थपणे. जणू काही आपला याच्यात काहीही संबंध नाही. अगदी दगडासारखे थिजलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून राहतात, पण त्यांच्या रक्त एखादी भयंकर चुकीची घटना पाहून देखील पेटून उठत नाही. धुतलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी, टकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी. मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो, मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगल केली नाही. सात्विक सदरा घालून फिरणारा हा माणूस जरी टक्कल डोक्याला असले तरी देखील एक अदृश्य शेंडी डोक्यावर असल्यासारखे वावरणारा हा निष्क्रिय समाज, ज्याने अगदी मनात सुद्धा कधी दंगल केली नाही, तो शिक्षकाला देखील घाबरतो, देवाला देखील घाबरतो. शेजारी देखील काही दंगल सुरू असली तरी हा निर्विकार समाज दार लावून घरात बसतो. पण आपल्याला काय त्याचा असा आविर्भाव चेहऱ्यावर त्याच्या नेहमी असतो. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात, अशी मनोवृत्ती असलेल्या निष्क्रिय समाजावर कवींनी आपल्या काव्यातून घणाघाती घाव घातला आहे. मज जन्मफळाचा मिळता मी केळे झालो असतो. मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो. मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही. मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही. कवी आपल्या कवितेतून अशा समाजातील बुळबुळीत वृत्तीच्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायकाच्या तोंडातून काय वधवतात पहा. जर फळाचा जन्म त्याला मिळाला असता तर तो केळी झाला असता. म्हणजे बुळबुळीत विचार करणारा असा तो त्याच्या मागे अर्थ दडलेला आहे. किंवा भाजी झालो असतो तर भेंडी झालो असतो. चिकट आणि बेचव अशी भेंडी अशी ही माणसे होऊ शकतात, ज्यांना चिरताना कोणी रडणार नाही किंवा हसणारही नाही. अशी ती निष्क्रिय माणसे, म्हणजे ती कांदा देखील नाहीत आणि आंबा देखील नाहीत. आंबा असेल तर हसत हसत तरी चिरेल, किंवा कांदा असेल तर तो माणूस रडेल, पण हे दोन्हीही नाहीत. म्हणजे इतके हे निर्विकार आहेत. संदीप खरे यांची लेखनशैली सहज समजेल अशी व प्रभाव टाकणारी आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळात त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. लेखनाची ओघवती शैली समाजातील अलिप्त राहून केवळ जन्म माणसाचा मिळाला म्हणून जगणाऱ्या लोकांवर, ज्यांना अन्याय होताना पाहून राग येत नाही, कुणाचे दुःख पाहून त्यांचे हृदय पिळवटून जात नाही, अशा समाजातील निष्क्रिय प्रवृत्तीवर कडक भाषेत चपराक देण्याचे काम प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. उद्धव वृत्तामध्ये समाजातील
आपल्या संबंध आहे, समाजाशी आपला संबंध आहे अशा प्रवृत्तीचा लोकांवर ताशेरे ओढून ज्वलंत सामाजिक समस्या असणारा हा विषय अतिशय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न कवींनी केला आहे. कवितेत केळे, भेंडी, नेमस्त झाड, दगड अशा रूपकातून प्रस्तुत कवितेत समाजातील निर्विकार लोकांवर कवींनी ताशेरे ओढले आहेत. संदीप खरे यांचे आयुष्यावर बोलूक आहे. कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे, सरताना आणि सांग सलतील ना. देवा मला रोज एक अपघात कर, आणि तिच्या हातानीच जखमा त्या भर. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. अशी अनेक गीते अजरामर झाली आहेत. अलीकडच्या काळातील कविता लिहिणारे संदीप खरे हे ह्या प्रसिद्ध कवीच्या मी मोर्चा नेला नाही ही प्रस्तुत कवितेचे रसग्रहण आपणास कसे वाटले ते मला नक्की यूट्यूबवर लाईक, कमेंट आणि शेअर करून कळवावे. आणि हो, मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.